तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन आहे तर हे ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा टॅबमध्ये किंवा PC वरती कुठेही वापरू शकता. या जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर टोटली ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. तर ऑनलाईन जरी असलं तरी पण याला जास्त MB साईजचा डेटा वगैरे काही खर्च होत नाहीये. एकदम इझिली आहे आणि हे जे सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरमध्ये 2 मॉडेल वेगवेगळे आहेत. एक पहिलं आहे ते टीचरांचं आहे, दुसरं आहे ते स्टुडंटचं आहे. ठीक आहे. टीचरांचं मॉडेल कशा प्रकारे आहे, स्टुडंटचं मॉडेल कशा प्रकारे आहेत, आपण वन बाय वन बघूयात. ठीक आहे. आता पहिल्यांदा सगळ्यात आधी आपण स्टुडंट मॉडेल बघूयात की स्टुडंट मॉडेलमध्ये काय काय आहे. ठीक आहे. तर हे जे आपलं आता टेस्टप्लॅनर.com दिसते. ठीक आहे. तर टेस्टप्लॅनर.com दिसते, तर ही अशा प्रकारे तुम्ही वेबसाईट आमची वापरू शकता. तुमची असेल तर तुमची पण वेबसाईट आम्ही यांना कनेक्ट करून देऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की सपोज जर तुमची काही वेबसाईट नसेल तर ती वेबसाईटचं डोमेन वगैरे जर नसतं असेल तर ते डोमेनशी पण आपण कनेक्ट करून देतोय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी. ऍप असेल तर ऍप पण आपल्या इन्स्टिट्यूटच्या नावाचा ऍप पण आपण प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. इथे युजर नेम आहे, युजर नेम मध्ये युजर नेम टाकायचं आहे, पासवर्ड इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन बटनला क्लिक केलं की लॉग इन होतं. ठीक आहे. लॉग इनला बटनला क्लिक केल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतात. CET, JEE, नीट आणि स्टेट बोर्ड. आता इथं आपण काय केलंय की जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यात CET, JEE, नीट आणि स्टेट बोर्ड असे चारही पण ऑप्शन दिलेले आहेत. कोणाला कोणताही स्टडी करायचा असेल तर तो इथं करू शकतो. ठीक आहे. आता CET मध्ये काय आहे, JEE मध्ये काय आहे, नीट मध्ये काय आहे, त्याच्यात पहिल्या जे 3 ऑप्शन दिसत आहेत हे एंट्रन्स एक्झाम आहेत आणि हे जे स्टेट बोर्डचं हे फक्त डिजिटल स्वरूपात गाईड दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही रीड करू शकताय स्टेट बोर्ड मध्ये आणि हे जे आहे ऑप्शन आहे त्यात रीड प्लस तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकताय. असे हे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. आता आपण स्टेट बोर्ड बघूयात. सॉरी MSc CET बघूयात. MSc CET ला क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला इथे पहिले जे 2 ऑप्शन्स आहेत हे पूर्ण रीडिंगसाठी ऑप्शन्स आहेत. म्हणजे फक्त वाचण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. फक्त तुम्ही इथं वाचू शकता किंवा तिथनं स्टडी करू शकता. तर त्यासाठी हे स्टडीसाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तो चॅप्टर टेस्ट आहे. चॅप्टर टेस्टचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही प्रॅक्टिससाठी ऑप्शन वापरू शकता. मॉक टेस्टचा जो ऑप्शन आहे तोही प्रॅक्टिससाठीच ऑप्शन आहे. शेड्यूल टेस्टचा जो ऑप्शन आहे ही जी काही ऑनलाईन एक्झाम असाइन होणार आहे तर ती ऑनलाईन एक्झाम जी असाइन होणार त्या विद्यार्थ्यांना इथं ती देता येणार आहे. त्याच्यानंतर सॉल्ट टेस्ट आहे. तुम्ही बघून घ्या गोखरे सरांकडे. सॉल्ट टेस्ट आहे. सॉल्ट टेस्ट तुम्हाला इथं म्हणजे जेवढ्या काही सॉल्व्ह केल्या असेल त्या टेस्ट तुम्हाला बघायला भेटतील. IMP बँक आहे. चॅप्टर अनालिसिस आहे आणि सब्जेक्ट अनालिसिस पण तुम्हाला इथं पूर्ण बघता येतं. आता आपण वन बाय वन बघूयात की कशा प्रकारे काय काय ऑप्शन्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की पहिले 2 ऑप्शन्स हे स्टडीसाठी आहेत. त्यातला जो पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले किंवा मेथड्स तुम्हाला इथं पूर्ण बघता येतील. म्हणजे कोणतंही एक्झाम तुम्हाला द्यायची असेल किंवा कोणत्याही सब्जेक्टचा प्रॅक्टिस करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचे फॉर्म्युले किंवा त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या तुम्ही इथं स्टडी करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. आता सपोज जर तुमचा सब्जेक्ट कोणता आहे सर? फिजिक्स. ओके. आता आपण फिजिक्सचा विचार केला, फिजिक्सला स्टार्ट केलं. ठीक आहे. फिजिक्स मध्ये जर तुम्ही बघितलं रोटेशनल डायनामिक्स अशा पूर्ण स्टेट बोर्डला म्हणजे CET मध्ये जे इंडेक्स आहे ती ऍज पर तुम्हाला स्टेट बोर्डची बघायला भेटेल. JEE ची जी इंडेक्स आहे ती ऍज पर NCERT बेस तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आता आपण रोटेशनल डायनामिक्स घेतलं. रोटेशनल डायनामिक्स मध्ये जे काही तुम्हाला फॉर्म्युलेज आहेत किंवा शॉर्टकट मेथड्स आहेत त्या तुम्हाला पूर्ण इथं बघायला भेटतात. हा पहिला क्वेश्चन आहे किंवा ही मेथड्स आहेत किंवा हे त्याचे फॉर्म्युलेज आहेत. असे वन बाय वन तुम्ही इथं रीड करण्यासाठी पण विद्यार्थ्यांना बघू शकता. तर हे अशा प्रकारे ऑप्शन आपण दिलेले आहेत. आता हे फक्त रीड करण्यासाठी आहेत. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही वापरून तुम्ही एक्झाम्पल सोडू शकता त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो आहे क्वेश्चन बँकचा. आता क्वेश्चन बँकचा जो आहे तो क्वेश्चन बँकचा कशा प्रकारे आहे तर आपण कोणताही क्वेश्चन बँक ज्यावेळेस ओपन करतोय सपोज आता आपण एखाद्याचं फॉर्म्युले बघितले, मेथड्स बघितल्या, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन बँक बघायचे असेल की कशा प्रकारे क्वेश्चन्स आहेत तर ते बघण्यासाठी आपण क्वेश्चन बँक पण दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन कोणत्याही चॅप्टरवरती क्लिक केलं तर त्यामध्ये किती क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटतात. आता सपोज रोटेशन डायनामिक्स आहे तर रोटेशन डायनामिक्स मध्ये 445 क्वेश्चन्स आहेत. मेकॅनिकल फ्लुइड प्रॉपर्टीज हे आहे तर यामध्ये किती क्वेश्चन्स आहेत तर 348 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स मध्ये 359 क्वेश्चन्स आहेत. असे वेगवेगळे त्याचा प्रत्येकाचा काउंट तुम्हाला वेगळा बघायला भेटेल. आता सपोज करंट इलेक्ट्रिसिटी बघितलं तर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये 365 क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतात. आता मी सपोज जर मी हा सेक्शन जर ओपन केला तर या सेक्शन मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण सगळ्यात महत्वाचं जे क्वेश्चन बँक आहे ते प्रिव्हियस इयर आज क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2002 ते 2020 पर्यंतची पूर्ण बँक तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. पहिला हा क्वेश्चन आहे. हे त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. करेक्ट आन्सर हे आहे. करेक्ट काय त्याबद्दलचं सोल्युशन तुम्हाला पूर्ण बघता येतं.
म्हणजे आता सपोज यातलं करेक्ट आन्सर हे आहे तर करेक्ट काय त्याबद्दलचं सोल्युशन पण इथं दिलेलं आहे. असं प्रत्येक क्वेश्चनचं क्वेश्चन आन्सर सोल्युशन तुम्हाला पूर्ण बघता येईल. म्हणजे 2002 ते 2020 पर्यंतचे जे मी तुम्हाला मगाशी सांगितले की तशा प्रकारे तुम्हाला पूर्ण बँक इथं पूर्ण बघता येते. आता जो आपण सेट ओपन केला ऍक्च्युली हा 2020 चा मधलाच आहे. आपण एक काम करू शकतो की आपल्याला जर त्याच्या आधीचे जे क्वेश्चन बघायचे असेल तर तोही बघू शकतो. सपोज मी हा सेक्शन जर ओपन केला तुमच्या लक्षात येईल 2004 चा क्वेश्चन आहे. हे 4 क्वेश्चन आहे त्यातलं करेक्ट आन्सर हे करेक्ट काय त्याबद्दल सोल्युशन पण तुम्हाला पूर्ण बघता येतं. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण क्वेश्चन आन्सर सोल्युशन पूर्ण त्या विद्यार्थ्यांना स्टडीसाठी पूर्ण दिलेले आहेत. जेवढी काही बँक आहे ते पूर्ण बँक तुम्हाला इथं पूर्ण विद्यार्थ्यांना स्टडीसाठी दिलेली आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन जे आहेत हे पूर्ण स्टडीसाठी दिलेले ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे चॅप्टर टेस्ट आहे. चॅप्टर टेस्ट मध्ये सिस्टम काय आहे की जो काही तुम्ही क्वेश्चन बँक बघितलेला आहे त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. आता प्रॅक्टिस करण्यासाठी आता मगाशी जे आपण बघितलं क्वेश्चन बँक इथे फक्त रीडिंग साठी दिलेलं आहे. हे 2 जे ऑप्शन्स आहेत ते प्रॅक्टिससाठी आहेत. चॅप्टर टेस्टला गेलो, चॅप्टर टेस्टला क्लिक केलं. सपोज मी आता करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर घ्यायचं तर करंट इलेक्ट्रिसिटी घेऊ शकता. यामध्ये किती क्वेश्चन घ्यायचे तुम्हाला प्रॅक्टिससाठी 50 घ्यायचे 100 घ्यायचे किती घ्यायचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओल्ड न्यू मिक्स याचा मिनिंग काय आहे की आतापर्यंत जे प्रॅक्टिस केलेली आहे सपोज मी करंट इलेक्ट्रिसिटी मधली आधीची प्रॅक्टिस केलेले क्वेश्चन मला परत घ्यायचे असतील तर तुम्ही ओल्ड घेऊ शकता. नवीनच घ्यायचे असेल तर नवीन घेऊ शकता म्हणजे न्यू घेऊ शकता. आणि मिक्स म्हणजे 50% ओल्ड आणि 50% न्यू क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी बघायला भेटतं. आता सपोज मी स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर हा पहिला क्वेश्चन आलेला आहे. वरती जर बघितलं हा टेस्ट टाइम आहे, हा एमसीक्यूज टाइम आहे. मी एखाद्या क्वेश्चनला आन्सरला क्लिक करतो आणि नेक्स्ट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट केलं इथे बघा परत तुम्हाला ह्या टेस्टचा टाइम पुढे चाललेला आहे. एमसीक्यू टाइम रिसेट झालेला आहे. म्हणजे प्रत्येक एंट्रन्स एक्झाम असेल कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तर सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे तो टाइम. विद्यार्थी प्रॅक्टिस करतात पण तो प्रॉपर प्रॅक्टिस करतोय का तर हे बघण्यासाठी त्याला टाइम अनालिसिस पण आपण ऑप्शन दिलेला आहे. बाबा आता सीईटीचा पेपर आहे तर सीईटीचा जर फिजिक्सचा विचार केला तर 53 ते 54 सेकंदामध्ये एक क्वेश्चन सोडून होतोय का तर ते बघण्यासाठी आपण हे एमसीक्यूचा पण याला तिथं ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे त्याला प्रॉपर ते टाइम मॅनेजमेंट करता येतं. सपोज मी अशा प्रकारे आन्सर देतो 3-4. तीन चार क्वेश्चनचे आन्सर देतो तुम्ही. ठीक आहे. रिव्ह्यू बटन पण घेऊ शकता. रिव्ह्यू म्हणजे हे तुम्हाला रिव्ह्यू पण बघायला भेटतो कोणते आन्सर्ड आहेत कोणते नॉट आन्सर्ड आहेत ते. त्याच्यानंतर क्विज बटनला क्लिक केलं तर परत त्या क्वेश्चनला मूव्ह होतो. पॉज बटन पण दिलेलं आहे. एखादा क्वेश्चन तुम्हाला काही वाटलं की बाबा काही इमर्जन्सी काम आलं तर तुम्ही जरा पॉज पण करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आयएमपी बँक पण दिलेला आहे. आयएमपी बँक म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटते तर तुम्ही अशा प्रकारे आयएमपी पण करून ठेवू शकता. म्हणजे अशा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे एक्झामच्या आधी 2 दिवस तुम्हाला जर फक्त ते आयएमपी बँक बघून जायचे असेल तर तेही तुम्ही इथं जाऊन बघू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर सबमिट टेस्टला क्लिक केलं सबमिट झाली. इथं लगेच इन्स्टंटली बघायला टेस्ट बघितलं की टोटल जी टेस्ट चालली ती 1 मिनिट 33 सेकंड चालली. टोटल क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट केले 20. करेक्ट आपले 3 आहेत. इनकरेक्ट आपले 7 आहेत. पहिला जो क्वेश्चन होता त्याला आपल्याला 10 सेकंद वेळ लागलेला आहे. त्यातला क्वेश्चन हा होता. आपण आन्सर हे चॉईस केलं तर करेक्ट आन्सर हे आहे. करेक्ट काय त्याबद्दलचं सोल्युशन पण इथं दिलेलं आहे. असं प्रत्येक क्वेश्चनचं क्वेश्चन आन्सर सोल्युशन पूर्ण तुम्हाला इथे पूर्ण बघता येईल. मॅक्झिमम 85% तुम्हाला सोल्युशन पण इथं आपल्याकडून बघायला भेटतील. हे बघा जेवढे काय आपण क्वेश्चनचे आन्सर दिले ते पूर्ण सगळ्या क्वेश्चन आन्सर सोल्युशन पूर्ण तुम्हाला बघायला भेटले. आता आपण जे आता ऑप्शन बघितला तो काय होता की चॅप्टर टेस्ट होता. म्हणजे पहिल्यांदा फॉर्म्युले बघितले क्वेश्चन बँक बघितली चॅप्टर टेस्ट दिली. आता जशी तो फायनल एक्झाम देतोय त्याला आपण मॉक टेस्ट म्हणतो. तर त्या पॅटर्न नुसार तो एक्झाम इथं देऊ शकतो. आता नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो मॉक टेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला पीसीबीएम किंवा पीसीबी 2 ऑप्शन आहेत ग्रुपमध्ये. मॉक टेस्ट तुम्ही इंडिव्हिज्युअल चॅप्टरचे पण देऊ शकता. मल्टिपल चॅप्टर पाहिजे तर मल्टिपल चॅप्टर पण देऊ शकता. पूर्ण होल सब्जेक्टची फक्त द्यायची असेल फक्त फिजिक्सचे तर फिजिक्सचे देऊ शकता. फक्त केमिस्ट्री फक्त फिजिक्स द्यायचं असेल तेही करू शकता किंवा ऑल जर पीसीएम द्यायचे असेल तर ऑल पीसीएम पण तुम्ही देऊ शकता. आणि फक्त स्टार्ट केलं तर तुमची एक्झाम स्टार्ट होते. हे बघा इथे तुम्हाला रिमेनिंग टाइम दिसतोय इथे एमसीक्यू टाइम दिसतोय. तर अशा प्रकारे तुम्ही इथं आन्सरला क्लिक करू शकता. एक 3-4 क्वेश्चनचे आन्सर आहे तुम्ही इथे बघा. मगाशी जे तुम्ही बघितलं तर मगाशी तुम्हाला टेस्टला प्रॅक्टिससाठी टाइमचं काही लिमिट नव्हतं. पण तुम्हाला मॉक टेस्टला इथे तुम्हाला कंपल्सरी टाइम लिमिट बघायला भेटतो.
अशा प्रकारे रिव्ह्यू बटनला क्लिक केलं, रिव्ह्यू पण बघता येतो. क्विज बटनला क्लिक केलं, क्विजला बघायला भेटतं. 180 मिनिटानंतर ही टेस्ट ऑटोमॅटिकली सबमिट होते. जरी नाही केली तर ते ऑटोमॅटिकली सुद्धा सबमिट होते. सबमिट बटनला क्लिक केलं, सबमिट होते. इथं तुम्हाला अजून एवढा रिमेनिंग टाइम होता, एवढे क्वेश्चन्स होते. टोटल एवढे अटेम्प्टेड केले, नॉट अटेम्प्ट एवढे, करेक्ट एवढे, इनकरेक्ट एवढे, तर मार्क एवढे पडले. अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला बघायला भेटतो. त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन होता पहिला, त्याला आपल्याला 6 सेकंद वेळ लागले. तसे पूर्ण क्वेश्चनचं पूर्ण अनालिसिस त्या विद्यार्थ्याचं पूर्ण क्वेश्चन बाय क्वेश्चन त्याला पूर्ण बघायला भेटतं. आता ही जर टेस्ट आहे, तर ही टेस्ट तुम्हाला जर सेव्ह करून ठेवायची असेल तर तुम्ही सेव्ह पण करून ठेवू शकता. सेव्ह करण्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला हे बघा, सपोज मी सेव्ह केली, सेव्ह टेस्टला क्लिक केलं, सेव्ह झाली. सेव्ह झालेली टेस्ट तुम्हाला सॉल्व टेस्ट मध्ये तुम्हाला बघता येतात. जेवढ्या काही तुम्ही टेस्ट आतापर्यंत सॉल्व केलेले आहेत त्या तुम्हाला इथं पूर्ण बघता येतात. म्हणजे तुम्ही सेव्ह करून पण ठेवू शकता. आता नेक्स्ट जो ऑप्शन आहे तो शेड्यूल टेस्ट आहे. शेड्यूल टेस्टला ऑप्शनला क्लिक केलं तर इथं तुम्हाला शेड्यूल टेस्टला जर बघितलं तर इथं एमटी दिसते. आता हे एमटी का दिसते त्याचं कारण काय की तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची टेस्ट शेड्यूल झाली नाहीये. तर आता आपण शेड्यूल कशा प्रकारे होते त्यासाठी आपण टीचर पॅनल बघणं गरजेचं आहे. त्यात आपण टीचर पॅनल बघूया. ठीक आहे. आता टीचर पॅनलला सेम ऑप्शन आहे testplanner.com/teacherAdmin. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रत्येक टीचर बाय टीचर म्हणजे फिजिक्सच्या सरना फिजिक्स ऍक्सेस, केमिस्ट्री सरना केमिस्ट्री ऍक्सेस, मॅथ्सच्या सरना मॅथ्सचा ऍक्सेस, अशा प्रत्येक सब्जेक्ट वाईज टीचरना पण ऍक्सेस देता येतो. शिवाय एखाद्या टीचरना आपल्याला काही अथॉरिटी असेल की बाबा त्यांना फक्त असाइन करता आला पाहिजे तशा प्रकारे ऑप्शन त्यांना द्यायचे असेल तर तेही आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता इथं फक्त तुम्हाला एक युजर नेम दिला जातो, इथं पासवर्ड दिला जातो आणि लॉग इन बटनला क्लिक केलं की लॉग इन होतं. सेम डॅशबोर्ड बघायला भेटतो. सीईटी, जेडब्ल्यू, नीट आणि स्टेट बोर्ड. तुम्हाला कोणता पेपर तयार करायचा आहे किंवा कोणता पेपर विद्यार्थ्यांना असाइन करायचा आहे तर तुम्ही इथं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता असाइन सीईटीचा पेपर करण्याचा सीईटी ऑप्शन सिलेक्ट करा. पेपर असाइन करण्याच्या टोटल 3 मेथड्स आहेत. पहिली जी आहे ती रॅन्डम, दुसरी आहे मॅन्युअल, तिसरी आहे फिक्स पॅटर्न. ठीक आहे. रॅन्डम म्हणजे रॅन्डमली क्वेश्चन चूज करता, मॅन्युअल म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल क्वेश्चन सिलेक्ट करता, फिक्स पॅटर्न म्हणजे रॅन्डम सारखाच ऑप्शन आहे फक्त चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला इथं टाकता येतं. आपण 1 बाय 1 बघूयात. रॅन्डम ऑप्शनला सिलेक्ट केला. पहिल्यांदा विचारतं की असाइन क्लास म्हणजे कोणत्या वर्गासाठी पेपर असाइन करणार आहे ते इथं सिलेक्ट करू शकता. शिवाय तुमचे काही मल्टिपल इन्स्टिट्यूट असतील किंवा मल्टिपल क्लास बॅचेस असतील तर बॅच वाईज सुद्धा पेपर असाइन करायचा असेल तर बॅच वाईज पण पेपर तुम्हाला असाइन करता येतो. ठीक आहे. आता आपण फक्त टेस्ट टाकूया. टेस्ट फिजिक्स नावाचा एक पेपर तयार करतो की केमिस्ट्री नावाचा पेपर तयार करतो मी. आता मी टेस्ट केमिस्ट्री नावाचा पेपर तयार केला. त्याच्यानंतर इथं टाइम टाकला मी 45 मिनिट्स. आता इथे बघा स्टार्ट डेट, एंड डेट, स्टार्ट टाइम, एंड टाइम. आता बाय डिफॉल्ट आपण एक्झामची डेट आजची सिलेक्ट केलेली आहे म्हणून इथं स्टार्ट डेट आपल्याला 31 तारीखच तुम्हाला बघायला भेटली. जर उद्याची सिलेक्ट केली तर उद्याची बघायला भेटली. आता हे स्टार्ट डेट, एंड डेट, स्टार्ट टाइम, एंड टाइम म्हणजे काय की त्या डेटला त्या टाइमला जर तुम्हाला एक्झाम स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही इथं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर त्यासाठी तो ऑप्शन दिलेला आहे. इथे पण सेम ऑप्शन आहे. तुम्हाला सिंगल सब्जेक्ट सिलेक्ट करायचं सिंगल करू शकता चॅप्टर, मल्टिपल चॅप्टर करायचा मल्टिपल चॅप्टर करू शकता किंवा मला ऑल केमिस्ट्री करायचं तर ऑल केमिस्ट्री पण करू शकतो. आता रॅन्डम ऑप्शन आपण वापरून फक्त केमिस्ट्रीचा पेपर तयार करतोय. कारण का की बऱ्याच वेळेस असं होतं की तर तुम्हाला जर आता ज्यावेळेस टाइम आहे त्यावेळेस केमिस्ट्री सर तुमच्या बाजूलाच बसलेले असतील असं पण नाही. ते त्यांच्या टाइम नुसार जरी पेपर तयार केला तरी चालतो. तो तुम्ही मर्ज कशा प्रकारे होतो ते आपण बघणार आहोत. त्यासाठी हे ऑप्शन दाखवतो आहे मी तुम्हाला. आता बघा तुम्हाला हे वरती जे हेडर दिसते ते ऍज पर आपल्या क्लास प्रमाणे येईल. हा जो वॉटरमार्क आहे तो पण तुमचा येईल. त्याच्यानंतर रिप्लेस बटन दिलेला आहे म्हणजे हा जर क्वेश्चन आपल्याला नको असेल तर याला रिप्लेस पण करू शकता. त्याच्यानंतर या क्वेश्चन मध्ये काही मिस्टेक वाटली असेल तुम्हाला तर तुम्ही त्याला एडिट पण करू शकता. एडिट बटनला क्लिक केलं तिथं एडिटला ओपन होतो. हा क्वेश्चन ओपन होतो. हे 4 ऑप्शन्स ओपन होतात. त्याच्यानंतर हे करेक्ट आन्सर ओपन होतं आणि त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन पण आपल्यासमोर ओपन होतं. असं प्रत्येकाचं क्वेश्चन आन्सर सोल्युशन तुम्हाला पूर्ण बघता येतं. ठीक आहे. आता आपण जे काही 50 क्वेश्चन घेतले आहेत 50 क्वेश्चन नंतर इथे गेलो त्यानंतर कन्फर्म बटन येतं. कन्फर्म बटनला क्लिक केलं की पेपर कन्फर्म होतो. यातलं बघा 1 कॉलम 2 कॉलम म्हणजे 1 कॉलम प्रिंट हवे का 2 कॉलम प्रिंट हवे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मला सपोज 2 कॉलम प्रिंट हवे तर 2 कॉलम सिलेक्ट केला तर ऍज पर 2 कॉलम पद्धतीने हा पूर्ण पेपर मॅन्युअल झालेला बघायला भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात खाली त्याची आन्सर की पण बघायला भेटते. आन्सर की पण तुम्हाला आन्सर की मध्ये पण 2 प्रकारे तुम्ही प्रिंट घेऊ शकता. प्रिंट जर आन्सर कीला केलं तर हा क्वेश्चन म्हणजे त्याला आपण टीचर कॉपी म्हणतो. त्यावेळेला क्वेश्चन हे 4 ऑप्शन त्याच्यातलं करेक्ट आन्सर आणि त्याबद्दलचं सोल्युशन अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण बघता येतं. म्हणजे क्वेश्चन आन्सर सोल्युशन पूर्ण तुम्हाला डिटेल्स मध्ये जे काही आपण जे क्वेश्चन सिलेक्ट केले ते पूर्ण तुम्हाला बघायला भेटतं.
त्याच्यानंतर जर तुम्हाला फक्त आन्सर कीची प्रिंट हवे तर फक्त आन्सर कीचे पण प्रिंट तुम्ही घेऊ शकता. फक्त आन्सर कीचे प्रिंट म्हणजे क्वेश्चन एकचं डी आहे, 2चं सी आहे, 3चं ए आहे, अशा फॉर्मॅटमध्ये जर पाहिजे असेल तर तेही घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी बटन आहे सेव्ह. सेव्ह पेपर केला तर प्रत्येक पेपर जनरेट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे, कारण क्वेश्चन रिपीट होऊ नयेत म्हणून आपण ते सेव्ह करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे, आता पेपर जो सेव्ह केलेला आहे तो सेव्ह टेस्ट मध्ये आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे. पण आता आपण नेक्स्ट ऑप्शन वापरूया पेपर तयार करण्याचा, तो आहे मॅन्युअल. मॅन्युअल ऑप्शन सेम तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मला मॅन्युअल मध्ये फिजिक्सचा पेपर तयार करायचा आहे, असाइन क्लास मी 12वीस केला. इथे बघा तुम्हाला चॅप्टर विचारायचं, तर तुम्हाला कोणता चॅप्टर बघायचा आहे का आपल्याला? ठीक आहे, घ्या कोणता आहे. ओके, चला मी करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर घेतो. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर घेतला तर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये साधारणतः क्वेश्चन्स आहेत 365 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आता यामध्ये बघा पिंक कलर दिसते, हा पिंक कलर म्हणजे काय की तुम्ही मॅन्युअल ज्यावेळेस सिलेक्शन करताय त्यावेळेस तुम्हाला एक इंटिमेशन येतं की हा क्वेश्चन्स ऑलरेडी वापरलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला जरी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, वापरायचं नाही असं नाही, पण तुम्ही वापरू शकता. फक्त ते वापरलेले आहेत हे तुम्हाला इंटिमेशन बघायला भेटतं. ठीक आहे. आता कोणते कोणते क्वेश्चन घ्यायचे ते तुम्ही तर सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर ऍड करू शकता. ऍड केलं की ते क्वेश्चन्स ऍड होतात. इथे बघा टोटल 3 क्वेश्चन्स ऍड झालेले आहेत. सपोज जर तुम्हाला यामध्ये काही इयर टाकायचं असेल, मला सपोज 2020 चा क्वेश्चन बघायचा आहे, तर 2020 टाकलं तर 2020 चे सगळे क्वेश्चन या चॅप्टर मधले आलेले आहेत. त्यातले कोणते कोणते क्वेश्चन घ्यायचे आहेत ते क्वेश्चन तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट पण करू शकता. ऍड केलं की क्वेश्चन ऍड होतात. आपण करंट इलेक्ट्रिसिटीचे टोटल 8 क्वेश्चन घेतले, ते 8च्या 8 आपल्याला पूर्ण बघायला भेटले. त्याच्यानंतर आता आपल्याला सपोज 11चे काही चॅप्टर मधले क्वेश्चन घ्यायचे, सपोज मला मोशन प्लेन मधले काही क्वेश्चन हवे, म्हणजे तुम्ही यात कसंही कॉम्बिनेशन करू शकता. म्हणजे पहिल्यांदा करंट इलेक्ट्रिसिटी घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर मोशन इन प्लेन मधले घ्यायचे आहेत, तर तुम्ही कशाही प्रकारे इथं घेऊ शकता. सपोज मला मोशन इन प्लेन मधले 2019चा क्वेश्चन पाहिजे, तर 2019 टाकलं तर 2019 मधले बऱ्यापैकी यातले क्वेश्चन वापरलेले आहेत, तर 2018 टाकलं, 18 टाकलं तर 18चे क्वेश्चन बघायला भेटतात, 17 टाकलं 17, तर सपोज याचे नाही 2020चे बघायला भेटतात. तेव्हा 2020चे क्वेश्चन आहेत, यातले मला हा क्वेश्चन घ्यायचा आहे, हा वापरला नाही आणि हा घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा करंट इलेक्ट्रिसिटी घ्यायचा, नंतर मोशन इन प्लेन घ्यायचं, म्हणजे यात तुम्ही कसंही तुमच्या पद्धतीने कस्टमाइज कॉम्बिनेशन करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात ऍड झाल्यानंतर फक्त जनरेट बटनवरती क्लिक केलं की आपल्यासमोर पेपर तयार होतो. हे बघा करंट इलेक्ट्रिसिटीचे सगळे क्वेश्चन पहिले, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला मोशन इन प्लेन मधले बघायला भेटले. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता. त्याच्या आन्सर की पण तुम्हाला इथे पूर्ण बघायला भेटते. सगळ्यात शेवटी बटन आहे सेव्ह. सेव्ह बटनला क्लिक केलं की हा पेपर सेव्ह होतो. आता आपण सगळ्यात शेवटी जो ऑप्शन आहे तो आपण वापरणार आहे, तो म्हणजे फिक्स पॅटर्न. फिक्स पॅटर्न म्हणजे कसं आहे की तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला ते टाकता येतं. म्हणजे काय की कोणत्या चॅप्टरची किती क्वेश्चन पाहिजे. आता सपोज मला मॅथ्सचा क्वेश्चन पेपर तयार करायचा आहे, तर मला ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये 30 क्वेश्चन पाहिजे, तर तुम्ही ते 30 पण टाकू शकता. हा ऑप्शन इथं दिलेला आहे. म्हणजे चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला जर टाकायचं असलं, मला यातले 10 पाहिजे, सपोज मला यातले 10 पाहिजे, तर मी याला 10 सिलेक्ट करू शकतो. म्हणजे या चॅप्टर मधले मला 10 देणार. हे रॅन्डम सारखाच ऑप्शन आहे, फक्त यामध्ये फरक काय आहे की तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला इथं पूर्ण टाकता येतं. तर अशा प्रकारे हे ऑप्शन आपण दिलेले आहे. आता सगळ्यात शेवटी बटन आहे जनरेट. जनरेट बटनला क्लिक केलं, पेपर आपल्या समोर जनरेट होतो. मी आता प्रत्येकातले 2-2 क्वेश्चन प्रत्येक चॅप्टर मध्ये बघायला भेटतं. आणि सगळ्यात शेवटी बटन आहे सेव्ह. सेव्ह बटनला क्लिक केलं की सेव्ह होतो. आता आपण वेगवेगळे पेपर सेव्ह करण्यामागचं कारण काय की टीचरना आपला टाइम नसतो एकत्र 3 जण येऊन एकत्र बसून पेपर काढायला. प्रत्येकाचे लेक्चर्स वेगवेगळे असतात, तर तिन्ही पेपर आपण वेगवेगळे सेव्ह जरी केले, आता बघायचं फिजिक्सचा केलाय, केमिस्ट्री केलाय, मॅथ्स केलाय, आजच्या डेटला तुम्हाला बघायला भेटला. सपोज मी मर्ज बटनला क्लिक केलं, त्याच्यानंतर मर्जला जाऊन ज्या डेटची एक्झामची डेट आहे ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. त्यातले कोणते कोणते पेपर आपल्याला मर्ज करायचे ते पेपर आपल्याला सिलेक्ट करायचे, त्याच्यासमोर टिक करायचे आहे. त्याच्यानंतर मर्जिंगचा सिक्वेन्स कसा पाहिजे, मला सपोज केमिस्ट्री 2 नंबर पाहिजे, फिजिक्स 1 नंबर पाहिजे आणि मॅथ्स 3 नंबर पाहिजे, तर कशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर याला तुम्ही क्लास जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी अशा प्रकारे देतो पीसीएम. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही टाइम टाकू शकता. सपोज मला 110 मिनिटं वेळ द्यायचे, मग 110 मिनिटं टाकली. मर्ज म्हटलं तर हा पूर्ण पेपर आपण ज्या फॉर्मॅटमध्ये पहिला फिजिक्सचा सेक्शन पाहिजे, मला नंतर केमिस्ट्री पाहिजे. सेव्ह करताना आपण बघितलं तर पहिल्यांदा केमिस्ट्री केला, नंतर फिजिक्स केला, नंतर मॅथ्स केला, पण आपण मर्जिंग करताना असा सिक्वेन्स ठेवलेला आहे. सगळ्यात शेवटी बटन केलं, सेव्ह बटनला ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस तिन्ही एक्झाम डिलीट होतात आणि त्याची एकच एक्झाम बनते, ज्याला आपण मर्ज केलेला पूर्ण पेपर, तर जे काही नाव दिले आहेत त्या पेपर नावाचा पेपर आपल्या समोर बनलेला बघायला भेटतो. आता सपोज मी सेव्ह टेस्टला गेलो,
तर तुमच्या लक्षात येईल की हा पेपर आहे. हा पेपर मध्ये टोटली जे एक्झाम नाव तुम्हाला बघायला भेटलं, एक्झामची डेट बघायला भेटली, क्वेश्चन बघायला भेटले, टाइम बघायला भेटलं, स्टँडर्ड आहे. त्याला परत प्रिंट करायला ऑप्शन पण आहे. परत जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल मर्ज केल्यानंतर तरी तुम्ही करू शकता. प्रिंट बटनला क्लिक केलं की तुम्हाला प्रिंट फॉर्मॅट ओपन होतो. त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा परत जरी मिस्टेक वाटली तुम्ही त्याला परत सुद्धा एडिट करू शकता. तर एडिट करण्यासाठी ऑप्शन पण दिलेला आहे आम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली सगळ्यात खाली कन्फर्म बटन आहे, जे आपले 110 क्वेश्चन झाल्यानंतर कन्फर्म बटन बघायला भेटतो. कन्फर्म बटनला क्लिक केलं की बघा सेक्शन 1 जो आहे तो फिजिक्सचा आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री जसा तुम्ही घेतलेला आहे 10 नंतर परत केमिस्ट्री तुम्हाला बघायला भेटतो. तर केमिस्ट्री आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचा सेक्शन घेतलाय. जसं आपण फॉर्मॅटिंग केलं त्या फॉर्मॅटिंग मध्ये पण पेपर तुम्हाला पूर्ण जनरेट होतो. आता तुमच्या लक्षात येईल की इथून तुम्ही प्रिंट पण तयार करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हा पेपर जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने ऑलरेडी ऍक्टिव्हेट मोड मध्ये आहे. तुम्ही स्टुडंटसाठी जर पॅनल घेताय, जसं मगाशी मी ऑप्शन स्टॉप केलेला शेड्यूल टेस्टला येऊन. ठीक आहे. तर शेड्यूल टेस्टला आपण परत स्टुडंट साईडला ऑप्शनला मूव्ह होते. ठीक आहे. तिथं फक्त शेड्यूल टेस्ट ऑप्शनला जर सिलेक्ट केलं तर इथं लक्षात येईल तुम्हाला PCM ह्या नावाची आपण एक टेस्ट सिलेक्ट केलेली आहे. त्याची डेट ही आहे, त्याचे क्वेश्चन्स एवढे, त्याचे टाइम एवढा दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण सिलेक्ट करूया आणि स्टार्ट करूया. स्टार्ट केल्यानंतर अशा प्रकारे सेम मागासारखे ऑप्शन बघायला भेटतात. आपण जो टाइम टाकलेला 110 मिनिटं तेवढाच तिथं विद्यार्थ्यांना टाइम बघायला भेटतो. एक 3-4 क्वेश्चनचे आन्सर देतो मी. पहिला जो सेक्शन सगळा फिजिक्स आहे, 10 क्वेश्चन घेतलेले होते आपण फिजिक्सचे. आता इथून पुढे केमिस्ट्री चालू होते. केमिस्ट्रीचे 10 क्वेश्चन आन्सर दिले आणि मॅथ्सचे पण दिले. आता सपोज मला मॅथ्सच्या सेक्शनला जायचं असेल तर तुम्ही रिव्ह्यू मध्ये जाऊन डायरेक्टली तुम्ही इथं मॅथ्सच्या सेक्शनला पण जाऊ शकता. म्हणजे आता सपोज 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे 61 नंबरचा तो तुम्हाला मॅथ्सचा बघायला भेटेल. तर अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. सबमिट बटनला क्लिक केलं, सबमिट होतं. इथे बघा टोटली क्वेश्चनचा रिझल्ट तुम्हाला समरी टाईप रिझल्ट बघायला भेटला. क्वेश्चन किती आहेत, करेक्ट किती आहेत, इनकरेक्ट किती आहेत, मार्क किती पडले, अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला बघायला भेटतं. पण विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह टाईप आन्सर शीट बघायला भेटत नाहीयेत. ज्या वेळेस तुम्ही ही क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर तुम्ही जर बघितला फक्त त्याला रिफ्रेश केलं तर तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थी काउंट जो स्टुडंट काउंट आहे तो 1 झालेला बघायला भेटला. आता 1 झालेला कशा प्रकारे बघायला भेटला की एका विद्यार्थ्याने टेस्ट दिलेली आहे, त्याचा रिझल्ट जर तुम्हाला बघायला असेल तर तो रिझल्ट पण बघू शकता. ऑनलाईन स्टेटस मध्ये ऍक्टिव्हेट आहे. आन्सरची स्टेटस आहे. आता हा जो रिझल्ट बघायला भेटला हा समरी टाईप रिझल्ट आहे. मगापासून आपण डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिझल्ट बघायला भेटत होता. आता फक्त मी याला रिव्ह्यू बॅक येऊन जर बघितलं तिथे बघा सॉल्व टेस्ट म्हणून एक ऑप्शन दिलाय. तर सॉल्व टेस्ट मध्ये जर बघितलं तर आपल्याला टोटल जे 84 टेस्ट आतापर्यंत आपण सॉल्व केलेले आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही ही आन्सर शीट ऍक्टिव्हेट करता, ही आता ऍक्टिव्हेट करायचा ऑप्शन का ठेवलेला आहे, कारण की सगळ्या विद्यार्थ्यांचा पेपर देऊन झाला की मग तुम्ही आन्सर शीट त्या विद्यार्थ्यांना पाठवायची आहे. त्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. आन्सर शीट स्टेटस ऍक्टिव्ह केला की हे एक्झाम ही आन्सर शीट त्या विद्यार्थ्यांना भेटली जाते. ते भेटलेली तुम्हाला जर बघायचं असेल फक्त सॉल्व टेस्टला परत रिफ्रेश केलं तर बघा ही टेस्ट बघायला भेटली. त्याला कोणते कोणते करेक्ट आले, त्याला 8 मार्क कशा प्रकारे पडले, पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह त्याला क्वेश्चन बाय क्वेश्चन त्याला पूर्ण बघता येतं. आता हे कसं आहे की त्यांना समरी टाईप रिझल्ट ज्यावेळेला आपण दाखवतो त्या विद्यार्थ्यांना समजत नाही की आपण कोणते करेक्ट केलेत आणि कोणते इनकरेक्ट केले तर कोणते बरोबर आले ते त्यांना माहिती नसतं. सॉल्व टेस्ट मध्ये जर पुन्हा गेलो तर आणखीन एक मॉक टेस्टचा पण ऑप्शन आहे. मगाशी आपण एक मॉक टेस्ट सेव्ह करून ठेवलेली ती सुद्धा बघायची असेल तर तीही बघू शकतात. तोही ऑप्शन आहे. शेड्यूल टेस्टचा आणि मॉक टेस्टचा दोन्ही पण तुम्हाला सॉल्व टेस्ट मध्ये टेस्ट बघता येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे स्टुडंट साईडला IMP बँक आहे. IMP बँक मध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना जे IMP क्वेश्चन करून ठेवलेले होते, मगाशी आपण करंट इलेक्ट्रिसिटीला काही क्वेश्चन IMP करून ठेवलेले, तर ते करंट इलेक्ट्रिसिटीचे IMP क्वेश्चन बघायचे असेल तर तो अशा फॉर्मॅटमध्ये बघायला भेटतो. म्हणजे हे आपण एक क्वेश्चन IMP करून ठेवलेला मगाशी तर तो आपल्याला बघायला भेटला. म्हणजे प्रत्येकाचा चॅप्टर वाईज तुम्हाला IMP क्वेश्चन बँक पण बघता येते. त्या विद्यार्थ्यांना चॅप्टर वाईज अनालिसिस आणि सब्जेक्ट वाईज अनालिसिस पण स्वतःच समजतं. सेम ऑप्शन टीचर साईडला पण काय आहेत, सब्जेक्ट वाईज रिपोर्ट, चॅप्टर वाईज रिपोर्ट, त्याच्यानंतर स्टुडंट वाईज रिपोर्ट त्यांना पूर्ण तुम्हाला इथे पूर्ण बघता येतं. तुमची स्वतःची काही बँक ऍड करायची असेल तर ऍड क्वेश्चन म्हणून पण ऑप्शन आहे, तोही तुम्ही ते ऍड क्वेश्चन पण करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम ऑप्शन तुम्हाला CET ला आहेत, सेम ऑप्शन JEE ला आहेत आणि स्टेट बोर्ड हा वेगळा आहे. स्टुडंट साईडला जो स्टेट बोर्ड आहे तो डिजिटल स्वरूपात गाईड आहे. ठीक आहे. गाईड इथं विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड केलेला आहे. आणि टीचर साईडला जे स्टेट बोर्डचा ऑप्शन आहे तो तुम्हाला इथं बोर्डचा पेपर तयार करण्याचा ऑप्शन आहे.
पण JEE चा जो पॅटर्न आलेला आहे, नवीन जो पॅटर्न आलाय न्यूमरिक वाला, तर तोही आपण यामध्ये ऍड केलेला आहे. सपोज जर JEE चा जर रॅन्डम ऑप्शन सिलेक्ट केला तरी तुम्हाला क्वेश्चन MCQ किती पाहिजे आणि मेमरी किती पाहिजे तेही तुम्ही इथे घेऊ शकता. मेमरीचे क्वेश्चन म्हणजे 4 ऑप्शन नसणारे जे क्वेश्चन्स आहेत तर तेही तुम्ही इथं क्वेश्चन पेपर जनरेट पण करू शकता आणि विद्यार्थ्यांच्याकडून पेपर पण ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता. तोही ऑप्शन आहे. नीटला पण जो नवीन पॅटर्न आलेला आहे 35+15 चा तोही आपण यात ऍड केलेला आहे. तो पण तुम्हाला इथं बघायला असेल तोही बघता येतो. त्याच्यानंतर स्टेट बोर्डचं एक ऑप्शन आहे. स्टेट बोर्डचा जर तुम्हाला कोणताही पेपर तयार करायचा आहे तर तुम्ही ते स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे. सेम ऑप्शन रॅन्डम, मॅन्युअल, फिक्स पॅटर्न. आता आपण फिक्स पॅटर्न एखादा पेपर तयार करून बघूया. मला या 2 चॅप्टरवरती किंवा 3 चॅप्टरवरती युनिट टेस्ट घ्यायचे आहे. तर 3 चॅप्टर सिलेक्ट केले. त्याच्यानंतर क्वेश्चन किती पाहिजे म्हणजे किती मार्कचा पेपर घ्यायचा पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. एक्झामचं नाव, त्याच्यानंतर डेट आणि टाइम. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लक्षात येतं की किती सेक्शन ABCD ऍज पर जो बोर्डचा फॉर्मॅट आलाय त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला पेपर पूर्ण जनरेट होतो. इझिली तुमचा थेरॉटिकल पेपर पण इझिली तयार होतो. इथं रिप्लेसचं बटन पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे कन्फर्म बटन आहे, याची डायरेक्टली तुम्ही प्रिंट पण घेऊ शकता. प्लस त्याच्या खाली जर बघितली त्याची आन्सर की पण आपण अवेलेबल केलेली आहे. त्याची आन्सर की पण तुम्हाला इथे पूर्ण बघता येते. तर अशा प्रकारे CET, JEE, नीट आणि स्टेट बोर्डचे ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला यात काही डाऊट असेल तर मला डाऊट विचारा, मी तुमचे डाऊट क्लिअर करतो. प्रत्येक चॅप्टरचे किती क्वेश्चन आहेत साधारणपणे? डिपेंड आहे सर. आता म्हणजे तुम्हाला कोणताही चॅप्टर जर बघितलं, एखादं कशाचं बघू सांगा, CET बघू, नीट बघू, कोणतं बघू? म्हणजे आता CET तर बघितलंय, नीटचं बघा ना. हा, नीटचं बघूयात. नीटला सपोज जर मी आता एक मिनिट इथे जर आपण गेलो क्वेश्चन बँक फिजिक्सचं जर बघितलं, कोणत्या चॅप्टर बघू सर फिजिक्स मध्ये? रे ऑप्टिक्स बघा. रे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स मध्ये नीट मध्ये आपल्याला साधारणतः 472 क्वेश्चन बघायला भेटतात. आता याच्यामध्ये आपल्याला सपोज 6 महिन्यांनी काय अपडेट करायचे असतील क्वेश्चन तर? हो सर, आमचं म्हणजे मंथली अपडेट असतो. कंटिन्यू अपडेशनचं काम पण चालू असतं. तर माझी तुम्हाला जर स्क्रीन बघायला भेटत असेल तर हे बघा, आता क्वेश्चन ऍड करायला चालू आहे. हे आणखीन क्वेश्चन्स काही ऍड होत आहेत. आता हे मी केमिस्ट्रीचे करतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला फिजिक्सचे पण बघायला भेटते. आता जर सपोज मी फिजिक्सचं जर तुम्हाला बघितलं ना, आता एक नवीन मटेरियल आलेलं आहे जमनादास म्हणून, तुम्हाला माहित असेल. तर जमनादासचं बघा फिजिक्सचं मटेरियल ऍड करायला सुरू आहे. म्हणजे असं पूर्ण मटेरियल ऍड करायला चालू असतं, कंटिन्यू चालू असतं. हे बघा आता. म्हणजे तुम्ही अपडेट करत राहणार का ते? हो, आम्ही अपडेट करत राहतो, कारण की आपलं हे जे सॉफ्टवेअर आहे ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी अपडेट केले की सगळ्यांना अपडेट बघायला भेटतो. साधारणतः आपले 450+ क्लायंट्स आहेत सर. ठीक आहे सर. म्हणजे आपली वेबसाईट आपल्या नावानं आणि ते लोगो वगैरे हे सगळं तुम्हाला जर तुमची वेबसाईट आहे का? आमच्या वेबसाईटला तुम्ही डायरेक्ट लिंक करून देणार का? हो, लिंक करून पण देऊ शकतो किंवा तुमचं नावाचं ऍप पण देऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुमची वेबसाईट आहे का आता? डेव्हलपिंगचं काम चालू आहे. ओके, कारण की आपण काय करतोय की बऱ्याच जणांना वेबसाईट जर लागत असेल, आता सपोज मी एक वेबसाईट रिसेंटली आम्ही डिझाईन केलेली होती. आम्ही काही जास्त चार्जेस घेत नाही, फक्त 3500 रुपये डोमेन प्लस ते वेबसाईट वगैरे पूर्ण एक सॅम्पल कंटेंट मध्ये अशा प्रकारे बघायला भेटते. हे बघा, मी एका सरांची बनवलेली होती. ठीक आहे. तर ही वेबसाईट आहे. तर हा फॉर्मॅट आम्ही सेम पॅटर्न नुसार तुम्हाला बनवून देतोय. त्यामध्ये काय जास्त चेंजेस जे काय तुम्ही द्याल पहिले सगळे तर ते चेंजेस टाकून यामध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून पण देतोय. शिवाय इथं लॉग इन बटन पण ऑप्शन आहे. इथे बघा लॉग इन दिसते. लॉग इन बटन पण दिलेला असतो याच वेबसाईट वरती. लॉग इन बटन वरती क्लिक केलं की डायरेक्टली तुमच्या वेबसाईटच्या अंडर म्हणजे exam.vinodSirAcademy.com तर ह्या पॅटर्ननुसार तुम्हाला पूर्ण एक्झाम बघता येते. तर हाही ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. तुम्हाला कोणतं ऑप्शन चूज करायचं तुम्ही ते चूज करू शकता. जर तुमचं डोमेन ऑलरेडी एक्झिस्टिंग असेल, आता बघा बऱ्याच जणांचं एक्झिस्टिंग डोमेन आहे. फॉर एक्झाम्पल आता सपोज हा क्लास आहे सुरजन क्लासेस. आता यांनी वेबसाईट स्वतः डिझाईन करून घेतलेली बाहेरून, तर त्यांच्या वेबसाईटला आम्ही अशा प्रकारे पण कनेक्ट करून दिलं म्हणजे mcq.surjanclasses.in. तर हा फॉर्मॅट आहे. तुम्ही तुमच्या वेबसाईट जरी डिझाईन बाहेरून करून घेतली असेल तर ती आम्ही तुमच्या सर्व्हरला कनेक्ट करून देऊ शकतो. ठीक आहे. अजून काय डाऊट आहे का सर? नाही ओके आहे. याच्या बाकीच्या सगळ्या डिटेल्स कॉस्टिंग आणि हे कसे? ढालपे सर तुम्हाला त्याच्याबद्दलच्या डिटेल मध्ये कॉल करतील आणि ते तुम्हाला डिटेल्स मध्ये बोलतील. ओके चालेल. हो चालेल, मी ढालपे सरना कॉल करतो.
हे सर रेकॉर्डिंग बनवलंय का काय? हो, रेकॉर्डिंग आता चालू होतं आपलं डेमोच्या वेळेस, तर मी ते रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो. पाठवून द्या मला. हो हो, ठीक आहे, चालेल सर. ओके सर. ठीक. ओके, थँक्यू. थँक्यू सर, वेळ दिल्याबद्दल. येस येस येस.